राज ठाकरेंनी जपून पुढचा विचार करावा असं रामदास कदम यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे राज ठाकरेंना वापरून घेतील असं वक्तव्य सुद्धा रामदास कदम यांनी केलंय। मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्यावर उद्धव ठाकरे परत काँग्रेसकडे जातील असा रामदास कदम यांनी वक्तव्य केलंय। 5 तारखेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, काहीतरी तर मोठा होणार आहे अशी चर्चा सुरू आहे। काय सांगणार? राजकारणामध्ये आपण कदाचित 4-5 वेळा अधिक पाहिले असाल, मी 15 वर्ष काढली, पण उद्धव ठाकरेचे अनेक चेहरे मी जवळना पाहिलेत आणि म्हणून आज माझी आपल्याला विनंती आहे, फक्त उद्धव ठाकरे तुम्हाला वापरून घेईल आणि महानगरपालिकेची निवडणूक झाली की पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिंदाबाद त्यांची। पण राजसाहेब मागचं सगळं विसरून जाऊ नका। उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा झाला नाही, तुमचा कसा होणार आहे होतो, महाराष्ट्राचा कसा होणार आहे हो? राज ठाकरेंना जीवे मारण्याचा डाव होता, हा डाव कोणी रचलं होतं? काय मी जीवे मारायचं असं म्हटलं नाही। आम्ही ज्यावेळेला कणकवलीला चाललो होतो सभेला, त्यावेळेला स्वतः एसपीने फोन लावून सांगितलं की साहेब इथं थोडंसं मोठंच आहे, आणि त्यावेळेला जास्तीत जास्त नागरिकांच्या विरोधात स्टेटमेंट द्यायचं काम मातोश्री बसून उद्धव ठाकरे करत होता। म्हणजे राज ठाकरेंकडे जाऊ नये ही इच्छा त्यावेळेला उद्धव ठाकरेंची होती। शेवटी आम्हाला राजसाहेबांना आम्हाला रस्ता बदलून जावं लागलं तिकडे कणकवलीला, आणि 5 मिनिटांमध्ये पुन्हा वापस यायला लागलं। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मुंबई।